माढा लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत असून आता फडणवीस पुन्हा शरद पवार यांना अजून एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत। शरद पवार यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय अभिजित पाटील हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळतेय। आज माढा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका आहे। सभेनंतर फडणवीस रात्री सोलापूर इथे मुक्कामी असतील आणि याच ठिकाणी रात्री अभिजित पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अभिजित पाटील भाजपत गेले तर शरद पवार यांच्यासोबत माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठा फटका बसू शकतो। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, एका व्यक्तीच्या भाजपसोबत जाण्यानं दोन मतदारसंघ माढा आणि सोलापूर कसा फटका बसेल, काय राजकीय समीकरण आहे? प्रज्ञा, पंढरपूर तालुका हा दोन लोकसभा मतदारसंघात विभागला गेलेला आहे। जवळपास 58 गावं जी आहेत, म्हणजे 1,60,000 मतदान हे सोलापूर माढा मतदारसंघात येतं आणि उरलेलं बाकीचं सगळं 2.5 ते 3 लाख मतदान जे आहे ते संपूर्णपणे सोलापूर लोकसभा मतदारसंघात येतं। सध्या आज फडणवीसांनी 2 धमाके करायची तयारी केलेली आहे। पहिला धमाका जोरदार अकलूजमध्ये होण्याची शक्यता आहे। संध्याकाळी 6 वाजता मोहिते पाटलांच्या होम ग्राउंड मध्ये फडणवीसांची सभा होते आणि या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबातीलच एक डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांना त्यांनी गळाला लावल्याची चर्चा आहे। डॉक्टर धवलसिंह यांचं खूप मोठं नेटवर्क अकलूज आणि परिसरात आहे। याचा थेट फटका धैर्यशील यांना बसणार आहे, अकलूज त्यांच्या गावातूनच। आणि याचबरोबर अभिजित पाटील ज्यांच्या कारखान्यावर 2 दिवसापूर्वी शिखर बँकेने कारवाई केलेली आहे आणि त्यांच्या कारखान्याला जप्ती केलेली आहे, त्या जप्तीनंतर त्यांचे सर्व सहकारी असतील, कारखान्याचे संचालक असतील, त्यांनी आधी कारखाना वाचवायचा ही भूमिका घेतल्यामुळं आता कुठल्याही परिस्थितीत भाजपशी जुळवणी करून घ्यायची आणि यानंतर आपला कारखान्याला केंद्राकडनं किंवा राज्याकडनं पॅकेज घेऊन कारखान्याला आर्थिक अडचणीतनं बाहेर काढायचं ही तयारी आता अभिजित पाटलांची आहे। आणि त्यामुळेच या मानसिकतेतून आज अभिजित पाटील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। अभिजित पाटील यांची ताकद माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात खूप मोठी आहे। ज्या वेळेला राष्ट्रवादी फुटली त्यावेळेला हा एकमेव तरुण नेता होता की जो शरद पवारांच्या मागे निष्ठेने उभारला होता आणि त्यांचे आज सोलापूर जिल्ह्यात खूप मोठी क्रेज आहे। पंढरपूर पासून अक्कलकोट पर्यंत सर्व ठिकाणी अभिजित पाटील यांचं नेटवर्क तयार झालेलं आहे आणि जर हे अभिजित पाटील आपल्या मागे आले तर मोठी तरुणांची फळी आणि मोठा मतदार आपल्या मागे वळू शकतो हे गणित फडणवीसांनी घातलेलं आहे। आणि त्यामुळेच आज संध्याकाळी अभिजित पाटील आणि फडणवीस यांची सोलापुरात बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर कालपर्यंत जे शरद पवारांच्या स्टेजवर भाषण देऊन बरोबर आहे, म्हणजे काल शरद पवारांच्या पाठीशी जे खंबीरपणे उभे होते ते कदाचित भाजपमध्ये प्रवेश करू शकतात आणि त्यांची ताकद इतकी आहे की त्याचा फटका 2 लोकसभा मतदारसंघांमधल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसू शकतो असा अंदाज आहे। सुनील, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।